नमस्कार सगळ्यांना. तर आत्ताची एक मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे लाडकी बहीण योजनेबाबत. तर तिसऱ्या हप्त्यासाठी खुशखबर आहे. ज्या महिलांना तिसरा हप्ता अजून आला नाही त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी ठरणार आहे. तर कुठल्या दिवशी तुम्हाला पैसे जमा होणार आहे हप्त्यात हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तसेच आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे स्वतः मोठी घोषणा करणार आहेत की काय असणार आहे डेट, ज्या डेटला महिलांचे पैसे खात्यात जमा होणार आहेत. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला पाहूयात काय आहे सविस्तर माहिती. तर पंतप्रधान मोदी 5 ऑक्टोबर रोजी ठाण्यातील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ठीक आहे. तर 5 ऑक्टोबर रोजी ठाण्यामध्ये एक लाडकी बहीण योजने रिलेटेड एक कार्यक्रम होणार आहे. तर कार्यक्रमात पंतप्रधान मोदी त्याच्यासाठी उपस्थित राहणार आहेत. तर पाहूयात काय काय असणार ते सगळं. हा कार्यक्रम राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि महिला सक्षमीकरण मिशनशी जोडलेला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. एका प्रसिद्धीमध्ये जिल्हा प्रशासनाने सांगितले की दिवसभरातील अधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. त्यात पावसाच्या प्रसंगी व्यवस्था, वाहतूक व्यवस्थापन तसेच पार्किंग लॉजिस्टिक्सचा समावेश आहे, PTIच्या म्हणण्यानुसार. तसेच लाडकी बहीण योजना ही एकनाथ शिंदे सरकारची प्रमुख योजना आहे, ज्या अंतर्गत वार्षिक 2.5 लाखांपेक्षा कमी कौटुंबिक उत्पन्न असलेल्या महिलांना दरमहा 1500 रुपये मिळते. म्हणजे ही सगळ्यात आत्तापर्यंत सगळ्यात मोठी योजना आहे आणि ह्या योजनेचा लाभ बऱ्याच महिलांना मिळाला आहे आणि अजून चालूच आहे पैसे येणं महिलांच्या खात्यात. असं नाही की ज्यांना आले नाहीत अजून त्यांना मिळणार नाहीत. सगळ्यांना पैसे मिळणार आहेत. असं टेन्शन घेऊ नका की मला अजून पैसे नाही आले, माझा फॉर्म अप्रूव्ह झाला जुलैमध्ये तरी मला अजून एकही हप्ता भेटला नाही, असं नाही आहे. तुम्हाला पैसे नक्कीच मिळणार आहेत. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. आणि ज्यांच्या खात्यात 4,500 रुपये आलेत त्या महिलांनी ऑलरेडी ऑगस्टमध्ये फॉर्म भरले होते म्हणून त्यांना तेवढे पैसे आलेत. तर सगळ्यांना सेम पैसे येणार नाही आहेत. आता कोणाला कसे पैसे येणार आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहा, जर तुम्ही ऑगस्टच्या आधी फॉर्म भरला असेल म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या आधी तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर आणि तुम्हाला जर अजून एकही हप्ता भेटला नसेल तर तुम्हाला या हप्त्यात 3 हप्ते मिळणार. या महिन्याच्यात 3 हप्ते मिळणार आहेत. ठीक आहे. म्हणजे बँकेत तुम्हाला डायरेक्ट 4,500 रुपये पडणार आहेत जर तुम्हाला आत्तापर्यंत एकही हप्ता आला नसेल तरच. पण जर तुम्ही ऑगस्टच्या आधी फॉर्म भरला आहे, तुम्हाला 2 महिन्याचे पैसे ऑलरेडी भेटलेत म्हणजे 3,000 रुपये तुम्हाला ऑलरेडी भेटलेत जुलै आणि ऑगस्टचे, तर तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे फक्त 1,500 रुपये मिळणार आहे आत्ता. कारण तुम्हाला ऑलरेडी 2 महिन्याचे हप्ते भेटले त्यामुळे फक्त तुमचा सप्टेंबरचा हप्ता राहिलेला आहे. त्यामुळे तुम्हाला 1,500 रुपये तुमच्या खात्यात पडतील. आणि ज्या महिलांनी 1 सप्टेंबरचा पुढे फॉर्म भरले आहेत त्या महिलांना फक्त सप्टेंबरचे पैसे मिळणार म्हणजे फक्त 1,500 रुपये मिळणार. त्यांना आधीचे 2 महिन्याचे पैसे मिळणार नाहीत. तर पहा, लक्षात घ्या. तुम्ही स्वतः बघा की आपण कधी फॉर्म भरला, डेट चेक करा. आपल्याला आधी पैसे आलेत नाहीत ते सगळं चेक करा आणि त्याच्यानुसार तुम्हाला पैसे पडणार आहेत. त्यामुळे शेजारच्या तुम्हाला वाटत असेल की त्यांना 4,500 आलेत, मला कसे 1,500, असं काही नाही आहे. ते स्वतःच्या सगळं ह्याच्यावर आहे की तुमचा फॉर्म कधी अप्रूव्ह झाला किंवा कधी तुम्ही फॉर्म भरला आहे, तुम्हाला आधीचे पैसे आलेत की नाही, ह्या सगळ्यांवर हे पैसे डिपेंड आहेत. तर पाहूयात आपण काय आहे, कधी येणार आहेत पैसे. लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत, अशी माहिती एका जिल्हाधिकाऱ्याने सोमवार दिली. म्हणजे त्या 5 ऑक्टोबरपर्यंत मला पैसे येऊन जाणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे की 5 ऑक्टोबरला एक कार्यक्रम होणार आहे, त्याच्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सामील होणार आहेत. त्यामुळे अजून जास्त प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यामुळे महिलांनी जास्तीत जास्त अजून भाग घ्यावा योजनेमध्ये. सगळ्या ज्या निघतील भविष्यात, ज्या काही निघतील त्यांनी सगळ्यांनी भाग घ्यावा आणि अशाच योजनेला प्रतिसाद चांगला मिळावा असं असं काही उद्देश या कार्यक्रमामागे असणार आहे. आणि ज्या महिलांना पैसे आले नाहीत त्यांना पण काही आवाहन करणार आहेत. त्यामुळे तुम्ही 5 ऑक्टोबर नक्की तो कार्यक्रम अटेंड करा. TV वर न्यूजवर तुम्ही पाहू शकता. त्यामुळे आणि ज्यांना पैसे आले नाहीत अजून त्यांनी टेन्शन घेऊ नका, त्यांना नक्की पैसे येणार आहेत. आता आपल्याला माहिती आहे की 25 सप्टेंबरपासून पैसे यायला चालू झाले आहेत. तिसरा हप्ता किंवा ज्यांचे आधीचे हप्ते राहिलेत त्यांना सगळ्यांचे हप्ते यायला 25 सप्टेंबरपासून चालू झालेला आहे. त्यामुळे तुम्हालाही पैसे नक्की येणार आहेत. टेन्शन घेऊ नका, थोडी वाट बघा, पैसे नक्की येतील. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आत्ता परत फक्त एवढंच. तर अजून तुम्हाला काही शंका असतील, काय असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. धन्यवाद.